त्यांच्याकडून बेस्ट ऑफ लक आलाय. चांगल्या रीतीची कामगिरी करा याच्याकरता तुम्हाला बेस्ट ऑफ लक माझ्याकडून देखील. आणि मॅच स्टार्ट होईल. पहिला चेंडू टाकला जाईल. या आवडीला कम्मालीचा चेंडू स्विंग अँड मिस. टप्पा पडला सरळ निघून जातो. ही खासियत आहे या गोलंदाजाकडे. नुसताच नामवंत गोलंदाज नाहीये, ही क्षमता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आणि तीच ॲक्युरेट गोलंदाजी मात्र यावेळेला कोण करत असेल तर ते म्हणजे सुयश करत. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायचे आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे. यावेळेला डिप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू निघून जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातंय. तत्पूर्वी 1 आणि 2 खराब थोडंसं क्षेत्ररक्षण झालंय. कारण जर बघायला गेलं तर कमबॅक करणं गरजेचं आहे तुम्हाला. कारण गोलंदाज त्याचं काम मात्र अचूकरित्या केलं जाते, परंतु क्षेत्ररक्षणाला ती साथ मात्र बजावणे गरजेचं आहे. आणि येत्या काळात जर बघायला गेलं 2 खर्च केले जातात. स्कोर कडवचं 2 ने पुढे जाईल. यावेळेला चेंडू स्क्वेअर कव्हरच्या रिझनमध्ये खेळून काढला जाते. 1 धावा अंकित केली जाईल. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 1 पण त्याच्यानंतर जर बघायला गेले तर 2 धावा सहजरित्या 2-2च्या मदतीने स्कोरकडचा विचार केला 4 धावा स्कोरकडवर लागल्या जातात. अतिशय चांगल्यारीत्या मात्र खेळ रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ जर बघायला गेले तर मजबूत आहेत आणि यावेळेला लढत मात्र देखील मजबूत असेल. यावेळेला चांगला चेंडू, काय कम्मालीचा चेंडू. वैभवला देखील प्रश्न पडला असेल की हा चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या हाताळला. ह्याच्यावर माझ्याकडे मात्र उत्तर नव्हतं. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 मध्ये 4 खर्च करतोय. यावेळेला इकॉनॉमिकल षटक हाताळलं जातं. यावेळेला चांगला चेंडू आहे. अशा रीतीचा चेंडू देणार तर वैभव मात्र सोडणार नाही, कारण ती खासियत या फलंदाजाकडे आहे. ज्यावेळेला अकड पद्धतीने चेंडू हाताळला जातो, चेंडूला लगेच कन्वर्ट केलं चौकारा करता आणि धावफलक 4 ने पुढे जाईल. 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही चेंडू येणार असेल तो म्हणजे 1 पहिल्या षटकातला. आणि चांगल्या आणि मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम कोण करत असेल तर ते म्हणजे वैभव. चांगल्या रीतीचं कामगिरी करतोय, कारण त्यांना माहिती आहे एक 40-45 धावाचं टार्गेट सेट केलं असेल. या धावा आपल्या बनल्या पाहिजेत, कारण जेणेकरून गोलंदाजी ट्रॅकवर जातील तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी करण्यासारखं असेल. यावेळेला काय कम्मालीचा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये. राकेश आहे. काय सुरेख कॅच. शेवटच्या अंतिम क्षणा परत नजर ठेवली चेंडूवर आणि पाय स्लिप देखील झाला होता, परंतु चेंडू सोडला नाही. हे खेळ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 8 धावा स्कोरकार्डवर लागले जात आहेत. तत्पूर्वी संधी देऊया डिस्कला. कम ऑन. याच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु जर कालच्या सत्रामध्ये बघितले 2 मॅच गमावले, परंतु आज कमबॅक केलाय. ही क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हा क्रिकेटच्या पटलावर हार तर होते, परंतु तुमच्याकडे क्षमता पाहिजे की आम्ही कमबॅक करू शकतो, आणि ते कमबॅक मात्र केलंय साई समर संघाने. यावेळेला काय घडलं जाईल, यावेळेला देखील कमबॅक केलं जाईल का, ही मॅच मात्र जर बघायला गेलं तर करो या मरो अशा स्थितीमध्ये आहे. यावेळेला चांगला फटका आहे. सुरेख लॉंग ऑफ रिझनमध्ये खेळून काढला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जाते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहू शकाल राकेश, ज्याने देखील चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. शिवसाई फाउंडेशन संघाकडून जर बघायला गेलं तर गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा राकेश आपली चांगली भूमिका बजावतो. यावेळेला किशोर मात्र डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या अगेन्स्ट मात्र डावखुरा गोलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेला अकडपणीचा चेंडूला फुल केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने चुकी केली.
आणि क्रिकेटच्या पटलावर जर तुम्ही अशा रीतीची चुकी करणार, मंथन मात्र चुकी करतोय, तर कुठे ना कुठेतरी बॅकफुटला जाणार. कारण क्रिकेटच्या पटलावर जर तुम्ही अशा रीतीचे कॅच सोडणार तर मात्र नक्कीच संघ बॅकफुटला जाणार. कारण किशोर मात्र घातक फलंदाज आहे आणि ही संधी मात्र दिली जाते. येत्या काळात जर बघायला गेलं तर संधीचं सोनं करेल का? आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या अखेरीस 11 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जातात. यावेळेला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय योगेश, यावेळेला पॉइंट मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाते. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण होईल, एका धावावर समाधान मानलं जाते. चांगल्या रीतीचा फील्ड त्या ठिकाणी केलं जातं. ही गरज आहे संघाला, कारण गोलंदाजीच्या मार्कवर चांगलं काम करतोय, त्यावेळेला तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगलं काम करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला आपला संघ मजबूत स्थितीमध्ये जाईल. येत्या काळात जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण देखील होणे गरजेचं आहे, कारण धावपलकाचा विचार केला तर 12 धावा स्कोर कार्डवर लागलं जातं. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एका बाजूला जर बघायला गेलं तर किशोर आहे, ज्याला तुम्ही संधी दिली तोच बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि येत्या काळात काय घडलं जाईल नक्कीच बघणं कारक ठरेल. घातक ठरेल का हा फलंदाज, कारण ह्याच्याकडे देखील क्षमता आहे. संधी आली होती परंतु संधीचं सोनं करेल का? यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. तटस्थ असे पंच आहेत. पंच सांगतायत की हा चांगला चेंडू आहे. पनिश केला नाही, या चेंडूला सरळ सोडून दिला, मात्र काय विचार करत राहिलं समजलं नाही. चेंडू फुलटॉस होता, अतिशय गतीने आला आणि त्याच कारणामुळे किशोर मात्र वाट बघत राहिला की हा स्वेर मारा असेल की काय, परंतु तसं काही घडलं नाही. पंच सांगतायत की हा चांगला चेंडू आहे. कधी कधी आहे ना 12. यावेळीला पुन्हा देखील आकड पद्धतीचा फटका आहे. त्या ठिकाणी यावेळीला चुकी करणार नाही. एक वेळा चुकी केली परंतु तीच चुकी वारंवार होणार नाही. गडीचं होते पतन, तत्पूर्वी संधी द्या डिस्कच्या केल्या. कमॉन डिचे. 'टंगडेचे चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहिलं जर बघायला गेलं तर वैभव परतला, त्यानंतर जर बघायला गेलं तर किशोर देखील परतला. आता योगेशला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळणं गरजेचं आहे, कारण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश दाखल झालाय. हा देखील चांगला खेळाडू आहे. यावेळेला चांगला खेळ करावा लागेल. आता जर बघायला गेलं तर 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. उर्वरित शेवटचा चेंडू असेल. राकेश कमाल करतोय, अतिशय इकॉनॉमिकल षटक हाताळण्याचं कामगिरी मात्र राकेशच्या माध्यमातून केलं जाते. पहिलं षटक जर बघायला गेलं तर चांगल्यारीत्या हाताळलं होतं, परंतु एक चौकार आलाय, परंतु हरकत नाहीये. कमबॅक करण्याची क्षमता मात्र सुयश खरं त्यांच्याकडे देखील आहे. राकेशने मात्र कमबॅक करून देतोय. 12 धावा खर्च केल्या जात आहेत, स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळीला पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे. वाईट एसटीला मात्र सोडून जाणारा चेंडू आणि त्याच कारणामुळे 1 धावा अंकित केली जाईल. 13 धावा स्कोर कार्डवर लागल्याच येतात. येत्या काळात जर बघायला गेलं तर अजूनही 19 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 चेंडू मागे किती धावा बनवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण समोर जर बघायला गेलं तर एका बाजूला योगेश आहेत तर दुसऱ्या बाजूला राकेश देखील आहे. यावेळीला चांगला फटका कव्हर मध्ये खेळून काढला जातो, निघून जाईल. 1 बाउन्स चौकारा करता कम ऑन डीचे.
टँकडेचे यावेळेला राकेश कमाल करतोय. जसा चेंडूला आला तसं मात्र कन्वर्ट केलं 4 धावा करता. ही फलंदाजी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण एका बाजूला जर बघायला गेलं तर योगेश आहे, परंतु त्याला साथ देणं गरजेचं आहे. आणि 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 17 धावा स्कोरकार्डवर लागल्या जाते. अतिशय सुरेख मजबूत स्थितीमध्ये आहे हा दोन्ही संघ. एका बाजूला जर बघायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल जितेश हा देखील अतिशय सुरेख मात्र ॲक्युरेट गोलंदाज म्हणून ओळखला जातो पास्थळ संघाकडून. ह्याच्याकडे देखील ती क्षमता आहे. परंतु यावेळेला काय घडेल, समोर जर बघायला गेलं तर योगेश आहेत. 17 धावा स्कोरकार्डवर लागल्या जाते. येणारे चेंडू असतील 18 मध्ये किती बनवले जातील आणि किती धावाचा मात्र टार्गेट सेट करून दिलं जाईल ते म्हणजे शिवसाई फाउंडेशन संघासमोर. यावेळेला अक्कलपद्धतीचा चेंडू बराच काळ हवेमध्ये प्रयत्न केला नाही राकेशने, कारण त्याला माहिती आहे आपण पोचू शकत नाहीये आणि त्याच कारणामुळे एक धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्ड 1 ने पुढे जाईल. 18 धावा मात्र स्कोर कार्डवर लागले जातात. तिसरं षटक मर्गस्थ आहे. जितेश गोलंदाजी ट्रॅकवर आहे. अतिशय वेगवान चेंडू हाताळण्याची क्षमता मात्र या जितेश गोलंदाजी ट्रॅकवर कमाल करेल. आणि यावेळेला कमालीचा चेंडू फुलटाच चेंडू होता, परंतु बॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क झाला नाही आणि त्याच कारणामुळे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक धावा अंकित केली जाईल. आकाशने मात्र तत्पूर्वी चांगला फील्ड केलं. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला. 19 धावा स्कोरकार्डवर लागले जात आहेत. एकेरी धावाने मात्र स्कोरकार्ड पुढे जात आहेत. आता जर बघायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच देखील मात्र रोमांचक बनल्या जात आहेत. मागचीच मॅच आपण पाहिली आणि वॉरियर्स विरुद्ध ओम साई काय सामना रंगला गेला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला लाऊड अपील आहे, पण अपील मात्र उचलून धरली होती जितेशने, परंतु पंच सांगतायत की हा डॉट चेंडू आहे. अतिशय वेगवान चेंडू आला आणि 3 चेंडूचा खेळ झालेला. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3. योगेश खरंच ऑन स्ट्राईक. यावेळेला फुलटॉस आहे, परंतु बॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क होत नाही. वारंवार जर बघायला गेलं तर मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत, परंतु एकेरी धावानेच मात्र समाधान मानायला लागते. 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला. 20 स्कोरकार्डवर लागले जाते. येत्या काळात जर बघायला गेलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राकेश देखील कमाल करतोय. चौकार लगावला जाते. ऑन फायर होईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेला चांगला चेंडू आहे. काय कमालीची चेंडू हाताळले जाते. इकॉनॉमिकल षटक कोणी हाताळलं असेल या मॅच मध्ये तर मात्र जितेश करत. आणि काय करतोय, चुकी क्षेत्ररक्षण झाला, परंतु त्याच्यानंतर मात्र फिरकी मात्र चेंडूच्या भोवती घालत राहिला आणि त्याच कारणामुळे आणि पंच सांगतायत की 2 धावा जरूर पूर्ण केल्यात, पण 1 शॉट आहे. मग त्याच कारणामुळे एकच धावा स्कोर कार्डवर लागली असेल. ही देखील नशिबाची साथ आहे. फक्त आणि फक्त एक अशीच धावा मात्र स्कोर कार्डवर जोडली जाते. आता येत्या काळात जर बघायला गेलं तर 2 आले होते, परंतु शॉर्ट रन असल्यामुळे 1 धावा अंकित केली जाते. यावेळेला कमालीचा चेंडू राकेशला परतावा लागेल. 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला ते 21 स्कोर कार्डवर लागले जातात कवंटीचे. टंकडेचे चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर कोड येईल शिवसाई फाउंडेशन संघाकडून. आता जर बघायला गेलं तर मजबूत स्थितीमध्ये आहे. 18 मध्ये फक्त 21 खर्च केले जातात आणि महत्वपूर्ण गडी मात्र 3 तंबूच्या आश्रयाला परतले जातात. जर बघायला गेलं तर वैभव, त्याच्यानंतर किशोर आणि त्याच्यानंतर राकेश. आणि महत्वाचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल योगेश घरत, तर दुसऱ्या बाजूला रोहन पाटील यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा देखील मोठा खेळाडू आहे. तर येत्या काळात जर बघायला गेलं तर चौथं षटक प्रगतीपथावर आहे. विनंती असेल की 5 मिनिटं मध्ये तुम्हाला हे षटक हाताळणं अनिवार्य असेल, कारण आजच्या दिवसामध्ये जर बघायला गेल्यानंतर टायमर ऑन आहे आणि जे नियम आहेत
त्याच्याकडे देखील सर्वांसाठी नियम सारखे आहेत. कोणालाही जास्त वेळाचा अवधी दिला जाणार नाही. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाजीच्या ट्रॅकवर राकेश. समोर जर बघायला गेलं तर योगेश. यावेळेला काय कमालीचा चेंडू, अचूक टप्पा आणि बेधक मारा. ही क्षमता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. भले फलंदाज समोर कोणीही असो हरकत नाही, परंतु गोलंदाजी ट्रॅकवर ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला तुम्हाला ॲक्युरेट गोलंदाजी हाताळणे गरजेचं आहे. आणि त्याच रीतीची गोलंदाजी मात्र राकेशच्या माध्यमातून केली जाते. सुरेख, अतिशय चांगल्या रीतीचा चेंडू मात्र हाताळला गेला. दुसऱ्या षटकामध्ये देखील अशाच रीतीचे कमालीचं चेंडू मात्र हाताळण्याचं काम मात्र राकेशने केलं. आणि चौथ्या षटकाकरता पुन्हा राकेशला गोलंदाजी ट्रॅकवर पण पाहतायत. यावेळेला कव्हर रिझांमध्ये खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. वन बाउन्स चौकारा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. 26 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जाते कमवंडीचे. टंगडेचे 2 चेंडूचा खेळ झालेला. 2 चेंडूची अखेरीस 26 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये, परंतु चांगला चेंडू आहे. अतिशय गतिवान चेंडू हाताळला. ही क्षमता असणे गरजेचं आहे. चौकाराला हरकत नाही, परंतु कमबॅक करण्याची क्षमता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. राकेश यावेळेला सांगतो की तुम्ही चौकार मारू शकतात ना, माझ्याकडे क्षमता आहे, मी देखील डॉट करू शकतो. आणि तेच गोलंदाज मात्र आपल्याला यावेळेला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते. परंतु येत्या काळात जर बघायला गेलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कोण कोणावर हवी असेल, वर्चस्व कोणाच्या माध्यमातून बनवलं जाईल, गोलंदाज की फलंदाज, येत्या काळात बघण्याकारक ठरेल. 26 स्कोर कार्डवर लागले जातात. यावेळेला काय कमालीचा चेंडू, सुरेख ब्लॉक होलचा मारा मात्र यावेळेला केला जातोय. 27 स्कोर कार्डवर लागले जाते. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. योगेश मात्र अजूनही शांत आहे, परंतु येत्या काळात जर बघायला गेलं तर मोठी हिट याच्याकडून येतील का, कारण 27 स्कोर कार्डवर लागल्या जाते. अतिशय सुरेखरित्या मात्र मॅच रंगली जाते. बॅट आणि बॉल मधला कडवं संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगले जाते. आजचा दिवस जर बघायला गेलं तर पास्ता प्रीमियर लीग 2024 वर्ष 5वे. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तत्पूर्वी एक धावावर मात्र समाधान मानावं लागेल. मोठे हिटच्या शोधामध्ये आहेत वारंवार, परंतु धावा मात्र एकामध्येच कन्वर्ट केली जाते. पहिल्या चेंडू जर बघायला गेलं तर 1 धावा अंकित केली, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर डॉट, नंतर 1 आणि 1 इकोनॉमिकल षटक हाताळलं जाते. 28 स्कोर कार्डवर लागले तर आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 7 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. आणि पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे, हा भीमर चेंडू आहे, कारण कालपासून पाहत आलेलं 5 चेंडू मात्र तुम्ही सुरेखरित्या हाताळतात, परंतु शेवटच्या चेंडूवर काय होते कळत नाहीये. शेवटच्या अंतिम क्षणी मात्र भीमर चेंडू हाताळला जातोय. त्याच कारणामुळे 1+1 धावा स्कोर कार्डवरला जोडल्या जातात. कारण ज्या वेळेला तुमचे 5 चेंडू चांगले पडतात ना, त्याच वेळेला मात्र 6वा चेंडू देखील चांगल्या रीतीचा हाताळणे गरजेचं आहे. अशा रीतीचा चेंडू हाताळणार, त्याच कारणामुळे कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं तर स्कोर कार्ड 30, परंतु अजूनही एक चेंडू आहे आणि पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे. आता जर मी म्हटलं की तुमच्याकडे ज्या वेळेला अचूक टप्पा आणि बेधक मारा असतो त्यावेळेला अशा रीतीची गोलंदाजी बघा. 3 धावा मात्र एक्स्ट्रा आल्या या चेंडू मागे. आता अजूनही तो चेंडू शेष आहे. या चेंडूवर किती धावा येतील. योगेश यावेळेला पंच सांगतायत की पुन्हा वाईट 1 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. जसं म्हटलं की 5 चेंडू सुरेखरित्या हाताळला परंतु नो पडला, त्यानंतर जर बघायला गेलं तर वाईट आणि स्क्वेअर मारा केला जातोय. हे कुठेतरी तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं आहे. फ्री हिट देखील कंटिन्यू असेल, ह्याच्याकडे देखील लक्ष असणं गरजेचं आहे. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये चेंडू बराच काळ हवेमध्ये. राकेश जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय, परंतु 1 धावा, दुसरी धावा सहजरित्या पूर्ण केली जाते. कॅच झाला असता तरी पण फ्री हिटचा चान्स होता. या 2 धावा बनल्याच असत्या. 2च्या मदतीने 34 स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता येणारा षटक कोण घेऊन येईल. 34 कमांडचे
टँगडेचे आणि आपण पाहू शकाल 5वं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आयकॉन खेळाडू, मात्र एका बाजूला आयकॉन तर दुसऱ्या बाजूला देखील आयकॉन. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल योगेश करत आहेत, तर गोलंदाजी ट्रॅकवर मयुरेश पाटील. कोण कोणावर हावी होईल 34 स्कोर कार्डवर लागले जातात. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि येत्या 6 चेंडू बघे किती धावा जमवल्या जातील. आता जर बघायला गेलं तर थोडं राकेश महागडं ठरतोय, कारण चांगलं षटक हाताळलं होतं, परंतु शेवटच्या अंतिम क्षणी थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झाला. गोलंदाजीचा भार मात्र सांभाळत असताना मात्र तुम्हाला योग्य लाईन लेन मेंटेन करणं गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. यावेळेला रोहन पाटील आहेत, यावेळेला फुलटॉस आहे. काय कमालीचा फटका, उत्तरास प्रत्युत्तर दिलं जातं. जसा चेंडू वेगाने आला तसा चेंडूला कन्वर्ट केला. 6 धावा करतात. धावफलक टँगडेचे आणि यावेळेला पाहिलं आपण चेंडूला कन्वर्ट केलं. 6 धावा करता. मॅच बॉल आलेला आहे, विनंती असेल मॅच बॉल घ्यायचा आहे. आणि रोहन पाटील यावेळेला दाखवून देतोय की माझ्याकडे ती क्षमता आहे, जरी इंजर्ड असला तरी हरकत नाही, कारण माझ्याकडे आणि थोडी इंजरी आहे, परंतु यावेळेला षटकाराने मात्र दाखवून देतो की माझ्याकडे ती क्षमता आहे. यावेळेला पुन्हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू अतिशय वेगाने मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि परतावा लागेल रोहनला. यावेळेला कमांडेचे आणि रोहनला परतावा लागेल. चला नवीन बॅट टँगडेचे स्कोर कार्डचा विचार केला. 41 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय सुरेख मात्र मॅच रंगत असताना येत्या काळात जर बघायला गेलं तर षटकार आला, पण त्यानंतर जर बघायला गेलं तर रनआउटच्या रूपामध्ये परतला गेला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडंसं स्पीड असू द्या. मयुरेश पाटीलला देखील विनंती असेल. 5वं षटक प्रगतीपथावर आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नॉन स्ट्राईक एंडला योगेश करत मात्र वाट बघतोय की कधी येईल मला स्ट्राईक. थोडीशी चुकी केली. यावेळेला अकोट पद्धतीचा चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. 1 बाउन्स चौकारा करता. धावफलक 4 ने पुढे जाईल. 45 स्कोर कार्डवर लागले जातात कमांडीचे. टँगडेचे यस कृपेश पटेल आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवर षटकार गेला, त्यानंतर जर बघायला गेलं तर 1 धावा नंतर चौकार. आता येत्या काळात 3 चेंडू मागे कशा रीतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे, काय म्हणेल? पाहूया बघूया आता राहुल आपल्या संघासाठी किती धावा करण्याचा प्रयत्न करतात. मयुरी संघाचा चेंडू, सुंदर असा चेंडू तिथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाताना त्याच्यावर 1 धाव राहुल यांच्या फळीतून येताना. आणि योगेश राऊत यावेळेला दाखल झाला. येत्या काळात जर बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 46 स्कोर कार्डवर लागल्यात. 2 चेंडू मागे किती थांबवले जातील, कारण डिमांड आहे योगेश राऊत याला, योगेश करत नावाला, कारण हा तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. येत्या काळात 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मयुरेश्वर प्रेशर असेल कारण समोर मोठा बॅटर आहे. यावेळी लाकोडपर्यंत चेंडू पुलचा फटका, परंतु क्षेत्ररक्षण कॅच घेईल का? या सहजरित्या कॅच घेतला जातोय आणि विकेटचं होते पतन. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 46 स्कोर कार्डवर लागले जात आहे. तत्पूर्वी आपण संधी द्या डिस्क जॉकीला आणि चला नवीन बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये रुजू करा ही विनंती असेल. धावसंख्या झाले ते 46. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक मयुरेश यांचा. पाहूया पुढील फलंदाज जाताना अजय किती धावा करतात त्या शेवटच्या चेंडूवर. मयुरेश पाहूया हा चेंडू कशा पद्धतीने हाताळतात. डॉट घेतात की विकेट घेतात या चेंडूवर.
यस, कमबॅक केलंय महेश पाटीलने. षटकार आला, चौकार आला, कारण पाचवं षटक मात्र हाणामारी षटक म्हणून ओळखला जातोय. आणि एक षटकार चौकारानंतर जर बघायला गेलं तर दोन महत्त्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले. पहिलं जर बघायला गेलं तर रोहन रनआउटच्या रूपामध्ये परतला, त्यानंतर योगेश देखील यावेळेला परतला जातोय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे, तो म्हणजे अजय. परंतु यावेळेला कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल, कारण ज्या वेळेला महत्त्वपूर्ण गडी तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय, गोलंदाज हवी होईल याच्यामध्ये डाऊट नाही. कारण उर्वरित शेवटचा चेंडू आहे, 46 स्कोरकडावर लागले जातात. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी. अजय काय करून जाईल आपल्या संघासाठी? मोठ्या हिटच्या शोधामध्ये जाईल की एकेरी दुहेरी धावावर भार दिला जाईल? कारण समोर जर बघायला गेलं तर मयुरेश आहे, चांगली गुणवत्ता शैली मात्र यावेळेला यूज करत असताना यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढला जातो. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जाईल, एक धावा अंकित केली जाईल. एकच्या मदतीने यावेळेला 2 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातील. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 48 आणि 49चं टार्गेट सेट करून दिलं जातंय, ते म्हणजे शिवसाई फाउंडेशन संघासमोर. एकोणपन्नास धावाचं आव्हान शिवसाई फाउंडेशन संघासमोर साई साई समर्थ संघाने ठेवलं आहे. पाहूया प्रत्युत्तर कसं देतात ते शिवसाई फाउंडेशन संघ. शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केले तर मयुरेश यांनी पण थोडी खर्चिक अशी गोलंदाजी मानावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये 14 धावा ठोकल्या आहेत त्या शिव साई समर्थ संघाने आणि धावसंख्येत भर करून 49 धावाचं आव्हान ठेवलं आहे ते शिवसाई फाउंडेशन समोर. चला फलंदाज चला फलंदाज शिवसाई फाउंडेशन आपले सलामाचे 2 फलंदाज लवकरात लवकर पाठवण्यात यावे. साई समर्थ संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे. मॅचला थोडा उशीर होत असताना आपल्याला अजूनही अजूनही 4 सामने खेळवायचे आहेत. चला शिवसाई फाउंडेशन कडनं सलामीचे फलंदाज आहेत ते मयुरेश आणि राकेश. 49 धावाचं आव्हान.
हॅलो, शिवसाई संघाची बॅट कोणी घेतली असेल तर द्यायची आहे. बॅट शिवसाई संघाची बॅट कोणी जर घेतली असेल द्यायचे. चला तर पुन्हा एकदा पुढच्या अटीतटीच्या लढतीकडे वळूया, कारण ही लढत सुद्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे. ह्या लढतीवर मात्र भवितव्य ठरणार आहे ती अजून एका संघाचं, ते म्हणजे बंटी 11 संघाचं, ज्याची आतुरतेने वाट पाहतोय त्यांचा आयकॉन प्लेअर निहाल. आणि मला वाटते प्रीतम गोट्या सुद्धा टी शर्ट घालण्यासाठी गेलेले आहेत घरी, कारण त्यांना माहीत आहे हा संघ जर जिंकतोय साई समर्थ तर बंटी 11 संघाचे सुद्धा चान्सेस वाढणार आहेत या टुर्नामेंटमधील. त्यामुळे खूप मोठा चेअरअप आणि प्रेक्षक वर्ग मिळतोय तो साई समर्थ संघाला. पाहायचं आहे, मोठं टार्गेट आहे. तर या दरम्यान योगेश मात्र आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी घेऊन खेळताना, कारण आयकॉन प्लेअर आहे आणि माहिती आहे आपल्याच गोलंदाजीच्या बळावर आपण हा सामना जिंकून देऊ शकतो. मात्र समोर सुद्धा एक आयकॉन प्लेअर जो मागच्या वर्षी PPLचा विनर टीम ठरली होती, ती म्हणजे ओमसाई फायटर्स. या संघामधून जो आयकॉन प्लेअर होता तोच प्लेअर खेळतोय मयुरेश. सलामीच्या जोडीमध्ये मात्र थोडा बदल केलेला आहे आणि आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगोदरच थोडा ओळखतोय मयुरेश. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, ऑफ स्टंपवर जातोय आणि हुक पद्धतीचा शॉट मारून चेंडू जातोय तो थेट सीमारेषेच्या बाहेर RD ग्रुपच्या पॅव्हलियनमध्ये जातोय. चौकार. तर धावसंख्या मात्र 4 ने वाढते. धावसंख्येला सुरुवात होते, धावसंख्या होते ती 4. पहिलं षटक चालू असताना 49 धावसंख्येचं आव्हान समोर उभं ठेवलेलं आहे ते शिवसाई फाउंडेशनच्या, ते म्हणजे साई समर्थ संघाने. एक मोठे टार्गेट म्हटलं जाईल नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये, कारण आपण पाहिलं असेल आतापर्यंत तर 31-32 धावा सुद्धा चेस झाल्या नाही. या दरम्यान धोका मात्र होता, चांगलं कॉलिंग मात्र म्हणता येईल. मयुरेश यांचं पाहिलं क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला गेलाय आणि राकेश यांना थांबवलं. राकेश बॅक जातोय, चांगलं कॉलिंग नक्कीच म्हटलं जाईल. क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असते दोन्ही फलंदाजामध्ये कॉलिंग. तर निर्धाव चेंडू होतोय, पाहायचा आहे. मयुरेश पुन्हा एकदा. आताचा चेंडू खूप सुंदर पद्धतीचा ड्राईव्ह मारतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, पाहायचा आहे. चेंडू जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर मयुरेशच्या बॅटमधून मात्र हा दुसरा चौकार येतोय. धावसंख्या होते ती 8 धावा. पहिलं षटक चालू असताना 2 चौकार मयुरेशच्या बॅटमधून निघताय. खूप महत्त्वाचा फलंदाज आहे मयुरेश. जर शिवसाई फाउंडेशनला जिंकायचं असेल तर मयुरेश यांनी मात्र शेवटपर्यंत विकेटवर राहणे गरजेचं आहे. ज्याप्रमाणे फायर क्रिकेटची भिस्त असते, भिंत आहे मयुरेश. आता मात्र हाऊस ढकलून काढतो. इंटेलिजंट क्रिकेट म्हटलं जातं याला, कारण मयुरेशने जाणलंय 8 धावा आलेल्या आहेत. हाऊस ढकलून काढतोय, 1 धाव घेतोय. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. धावसंख्या होते ती 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र उर्वरित चेंडूमध्ये धावसंख्याची गरज असेल ती म्हणजे 40. 24 चेंडू आणि 40 धावा. समीकरण मात्र बी ग्रुप मधलं फारच एकदम कठीण असं झालेलं आहे तिन्ही संघासाठी. बॉल आउट होणार हे मात्र निश्चित. जर शिवसाई फाउंडेशनचा संघ जिंकतो तर पहिल्या स्थानासाठी बॉल आउट होईल, तो म्हणजे रॉकस्टार वर्सेस शिवसाई. मात्र जर साई समर्थ संघ जिंकतो तर दुसऱ्या नंबरसाठी येथे बॉल आउट होणार आहे, तो म्हणजे 3 संघामध्ये होणार. शिवसाई, बंटी 11 आणि साई समर्थ. याचं आहे दुसरं षटक घेऊन येईल किशोर. आतापर्यंत स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, भरपूर आशा असतील साई समर्थ संघाला. समोर फलंदाज असणार आहेत ते म्हणजे
मयुरेश ज्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. आताचा चेंडू आखोड पद्धतीचा चेंडू होता. बॅटची कट चाकून गेले का काही यष्टीरक्षक अजय यांचा मात्र जोरदार अपील होता. मात्र आत्मविश्वास तर कमी होता या अपीलमध्ये. निर्धाव चेंडू मात्र गणला जाईल. एक निर्धाव चेंडू जातो किशोर यांच्याकडून. एक चांगली लाईन लेन मेंटेन करतायत. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवतायत. नक्कीच आपण पाहतो गोलंदाज ज्याची लाईन लेन जेव्हा ऑफ स्टंपवर असते तेव्हा थोडंसं अवघड आव्हान असते फलंदाजासमोर. मात्र आखूड टप्प्याचे चेंडू खूप अवघड जातात आणि याच पद्धतीचा चेंडू फेकला होता. नक्कीच नाराज असेल मयुरेश. ह्या चेंडूवर मात्र चौकार किंवा षटकार वसूल करू शकले असते. मात्र संधी अजून निर्माण होणार आहेत. जोपर्यंत आपण ह्या क्रीजवर विकेटवर असणार आहेत संधी आपल्याला मिळणार आहेत. संधीचं सोनं मात्र करायचं आहे. आता पाहायचं आहे किशोर मात्र त्यांना रोखण्यात यशस्वी होतात काय. पुन्हा एक आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन आता मात्र बॅटचे कट चाकून गेलेला चेंडू. यष्टीरक्षकांचा हात काही पोहोचू शकत नाही. चांगला प्रयत्न केला होता मात्र तेवढंच चांगलं कमबॅक करतोय. बॅकिंग मिळते ते थडव्यांच्या दिशेने. नक्कीच जर हा चेंडू सुटला असता थडव्यांच्या दिशेने तर चौकार जाऊ शकला असता. 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एकच धाव मिळणार. नशिबाची साथ मात्र मिळते इथे साई समर्थ संघाला सुद्धा म्हणता येईल आणि शिवसाई फाउंडेशन संघाला सुद्धा. कारण हा झेल जर झाला असता तर खूप मोठ्या अडचणीत सापडला असता शिवशाहीचा संघ. मात्र मयुरेश आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. आता मात्र येतो फलंदाज राकेश याला बढती मिळालेली आहे. प्रमोशन झालं असं म्हणता येईल. कारण सलामीला पाठवलेलं आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे फलंदाजीमध्ये राकेश यांनी. तर पाहायचं आहे दिलेल्या संधीचं सोनं करतोय का. यॉर्कर लाईनचा चेंडू हळूच बॅटची कट चाकून गेलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल यष्टीरक्षक येईल तोपर्यंत एक धाव सहज पळून काढली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचते ती 11 धावेवरती. तर आमचे सहकारी प्रीतम उर्फ गोट्या मात्र येथे खूप खुश झालेले आहेत कारण संधी वाढलेली आहे. टी शर्ट मात्र काढून आलेले आहेत ते. त्यांना विश्वास नव्हता मात्र आता मात्र ते नक्कीच घरी जाणार आणि टी शर्ट परिधान करून येणार आहेत. आता चेंडू ढकलून काढतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो. एक धाव मात्र सहज पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 12 धावेवरती. चांगलं षटक हाता येतो आतापर्यंत किशोर. तर पाहायचं आहे शेवटचा चेंडू आहे या षटकामधील. या षटकातील शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्या वसूल करतोय. चांगलं षटक हाताळलेलं आहे. कमबॅक करून दिलेला आहे किशोर यांनी. आताचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चांगला समाचार घेतलेला आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे योगेश यांचं. नक्कीच 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. हा चेंडू जर सुटला असता तर चौकार निश्चितच गेला असता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण योगेशकडून. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचेल ती 14 धावेवरती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पुढच्या समालोचनासाठी मात्र येथे आमंत्रित करेल आमचे सहकारी मित्र प्रीतम घरत उर्फ गोट्या व्हॉइस ऑफ पास्थल. धन्यवाद कल्पेश. देऊया संदेश डीजे जॉकीला आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जा.
चला स्पीड अप ठेवा, खेळायला ही विनंती असेल दोन्ही टीमला, कारण की अजूनही येणारे 4 महत्त्वपूर्ण मॅचेस बाकी आहेत आणि त्या अगोदर मात्र बॉल आउट. इथे मात्र बघायला गेलं कोणी जिंको, बॉल आउट होणार हे नक्की आहे. जर बॅटिंग टीम जिंकली तर मात्र रॉकस्टार आणि शिवसाई फाउंडेशनमध्ये होणार आणि फिल्डिंग टीम जिंकली तर 3 टीमला संधी आहे. त्यामध्ये असतील साई समर्थ, त्यामध्ये असेल शिवसाई फाउंडेशन आणि त्यामध्ये असेल बंटी 11. इथे दोन्ही टीमला समान संधी आहे. अगदी अचूक कामगिरी केली ती म्हणजेच किशोरने. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी हाताळली. फक्त मात्र धावा खर्च केला त्या म्हणजेच 5. 2 षटकामागे 14 झालेत. आता मात्र बघायला गेलं तर 2 षटकामध्ये धावेची गरज आहे ती म्हणजेच 3 षटकामागे धावेची गरज आहे ती म्हणजे 35. 49 49चा आव्हान दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने साई समर्थ संघाने कमबॅक केला असं म्हणायला हरकत नाही. जी पहिल्या 2 मॅचमध्ये कुठे ना कुठे आपण बघू शकतात दोन्ही मॅच गमावल्या होत्या. आजच्या दिवसामधल्या दोन्ही मॅच खूप महत्त्वाचं. चला घाई करा. साई समर्थ रोहन पाटीलला विनंती, थोडं स्पीडअप ठेवा खेळायला. आणि इथे आपण बघू शकतात ओपनिंग जोडी राकेश आणि मयुरेश. तर पहिली मॅच विन केली, अगदी मात्र चुरशीची मॅच विन झाली आणि बघायला गेलं तर दुसरी मॅच देखील आता मात्र एक चांगल्या पोझिशनमध्ये आहेत. थोडं स्पीडअप ठेवा, दोन्ही टीमला विनंती आहे. साई समर्थ बघा, वेळ सगळ्यांसाठी समान आहे. टायमर तुम्हाला देखील ऑन आहे. कोणी एकानेच कॅप्टनशिप करा ही विनंती असेल. चर्चा जी आहे ती चर्चा मात्र टीम मीटिंग्समध्ये करून घ्या. चला घाई करा. साई समर्थ योगेश घरत गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. अगदी 12च्या सरासरीने धावा बनवायच्यात 35. मयुरेश हा टार्गेट असेल साई समर्थाचा. उलटा स्वतः चेंडू, एज लागली, शॉट थर्मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव असेल. अगदी जोराने वेगाने मारण्याचा प्रयत्न, फुलटच चेंडूचा फायदा उचलता आला नाही आणि इथे मात्र आपण बघू शकतात की धावा झाल्या त्या म्हणजेच 15. आता 34 पाहिजेत 17मध्ये. अगदी बघायला गेलं तर मात्र 2ची सरासरी मेंटेन करायची प्रत्येक चेंडूवर. 17 चेंडू 34 धावा. जब तक मयुरेश पाटील खडे तब तक ये मॅच बनी हुई है. दोन्ही बाजूला मात्र बघायला गेलं तर थोडं टेन्शन फ्री शिवसाई असेल फाउंडेशन, कारण की त्यांच्याकडे 2 संधी आहेत. मॅच गमावल्यावर त्यांच्याकडे मात्र बॉल आउट देखील आहे. ऑन साईडला खेचून मारला डीपमध्ये क्षेत्ररक्षक वैभव मात्र आपल्या पाहायला मिळतोय. फिडिंग करणार, थ्रो करणार, अगदी खांदे खराब दिसतात. 2 टप्पा थ्रो. टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघू शकतो बऱ्याच खेळाडूचे खांदे खराब झालेले आहेत, खांद्याला दुखापत आहे आणि यावेळेस आपण बघू शकतो 1 धाव. मयुरेश ऑन स्ट्राईक. चेंडू असतील ते म्हणजेच 16 चेंडूमध्ये बनवायचे 33. अगदी मात्र आपण बघू शकतो देखणीय स्पर्धा शानदार 16 पाहायला मिळते पासळगावामध्ये. पासळ प्रीमियर लीग सीझन 5. फटका फासलाय, महत्वपूर्ण झेल इथे सोडलाय. अपकर दी गलती, चुकीला माफी नाही. झेल टिपणं गरजेचं आहे. मयुरेश पाटीलचा झेल होता. आता मात्र संधी दिलंय, आता मात्र वर बघून फायदा नाही. तेव्हाकडे लगे लक्ष गेलं. अगदी सोपा कॅच, प्रेशर भरा कॅच ड्रॉप केला तो म्हणजेच किशोर. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे 17 धावा. गुड बॉल. अगदी मात्र यावेळेस शॉट गोल वडून खेळला जातोय. 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न करत असताना 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19. 19 स्कोर कार्डवर 2 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर धाव्यांची गरज असेल ती म्हणजे 30. चेंडू असतील 14. अगदी मोठी लढत, मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शिवसाई फाउंडेशन आणि त्यांच्या विरुद्ध आपण बघू शकतात साई समर्थ. राकेश पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा फटका स्विंग केलाय. लॉंग ऑन रिझर्वला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्या पाहायला मिळेल 21. 20 धावा, 20 धावा झालेल्या आहेत आणि 29ची गरज आहे. 13 चेंडू 29 धावा. साई समर्थ. इथे मात्र सुपर गोलंदाजी योगेशची देखील पाहायला मिळते.
13-29 मयुरेश ऑन स्ट्राईक. गोलंदाज योगेश. शेवटचा चेंडू राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा फटका उंच गेला, परंतु इकडे आता मात्र नो मॅच लँड मध्ये पडणार. यावेळेस स्विंग केला होता फटका स्क्वेअर ठिकाणी क्षेत्ररक्षण होईल. 2 धाबा येतील. अगदी चांगली गोलंदाजी. धाबा झाल्यात 22. आता मात्र बनवायच्या 27. 12 चेंडू मध्ये डीजे. थँक्यू डीजे मास्टर. चला दोन्ही टीमला विनंती आहे स्पीडअप ठेवा. प्रत्येक ओव्हर मागे पाणी घेऊन जाऊन काही विनंती असेल. चेंडू असतील 12. धावा बनवायचे 27. ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. चला स्पीडअप ठेवा. शिवसाई फाउंडेशन आणि दोन्ही टीमला विनंती. दोन्ही टीम अक्षरशः वेळ घेत आहेत. रत्नेश हा गोलंदाज गेल्या मॅच मध्ये ज्याने कमालीची गोलंदाजी केली होती. गेल्या मॅच मध्ये देखील असंच काही सिच्युएशन होतं आणि 3 ते 4 धावेचे षटक हाताळलं. या मॅच मध्ये बघूया. असं म्हटलं तर प्रत्येक मॅच 9ने सुरुवात असते. 0ने सुरुवात करावी लागते. 0ने सुरुवात कशी होईल. योगेश आपण बघू शकतात. येस आपण बघू शकतात इथे अननोन डेव्हिल कमेंट्स करतायत. सुंदर समालोचन प्रीतम भाऊ, धन्यवाद. बारा 27 शॉर्ट चेंडू पंचभागामध्ये कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे मात्र फीड करणार. यावेळेस मात्र थ्रो येईपर्यंत 2 आणि 2च्या इकडे 3. अजयने थ्रो नो स्ट्राईकला केलाच नाही आणि त्यामुळे मात्र 3 होताना पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25-25. बंटी 11 देखील इकडे नजर ठेवून आहेत या मॅचवर. रॉकस्टार देखील नजर ठेवून आहेत. कारण की इथे शिवसाई फाउंडेशन जर पराभूत झाली तर बराच उलटफेर पाहायला मिळेल. कारण की बंटी 11 ही देखील आपण बघू शकता तयार राहील बॉलआउटसाठी. साई समर्थ देखील तयार आहे बॉलआउटसाठी. आणि जर इथे शिवसाई फाउंडेशन जिंकली तर मात्र इथे रॉकस्टारला तयार राहायला लागेल बॉलआउटसाठी. म्हणजे बॉलआउट होणार यात काही वाद नाही. पुढचा पॅनल क्लिअर आहे. 4च्या 4 मॅचेस विन केला. चांगला चेंडू आहे. ऑन साईडला फटका स्विंग केलाय. योगेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र नक्कीच मयुरेश स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मात्र थ्रो केला. नो स्ट्राईकला एकदा बसेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या 26-26. आता मात्र आपण बघू शकतात की धावांची गरज आहे 23-10 मध्ये. रत्नेश आपल्याला पाहायला मिळते. प्रणात पिंपळे देखील आलेले आहेत संघ मालक खास मॅच बघण्यासाठी. ते कोण जिंकणार. फुल टॉस ऑन साईडला फटका. डीप मध्ये पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक योगेश पाहायला मिळते. खराब फिल्डिंग. 1 नाही 2 क्षेत्ररक्षकाकडून नशिबाचा चौकार आलाय. इथे देऊया संधी डीजेला. एस डीजे थँक्यू डीजे मास्टर. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर बघायला गेलं ना तर फिल्डिंग खूप मोठा फॅक्टर पडलाय. फिल्डिंगने मात्र खूप प्रभावित केले आहे. बघायला गेलं तर प्रभाव टाकलाय मॅचवर. कारण की मिसफिल्डिंग झाली आणि मिसफिल्डिंग नंतर गोलंदाजाला मात्र इकडे दोष देऊन फायदा नाही आहे. ते सुद्धा एका चांगल्या खेळाडूकडून आयकॉन खेळाडूकडून योगेशकडून नाही चुकी झाली. बॅकअपला मात्र किशोर होता. त्याला देखील चेंडू मिळाला नाही. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 19. अजून एक बघायला गेलं तर एक मोठी मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. 9 मध्ये 19 धावा. राकेश ऑन स्ट्राईक. फुटबॉल हलक्या हाताने खेळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडं चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 31.
फटका स्विंग केलाय मयुरेशने, आता मात्र आलाय षटकार. बघा कॅचेस सुटल्यानंतर हा परिणाम झालेला आहे. त्या अगोदर मात्र खेळ अगदी थांबला होता. कॅच सुटल्यानंतर खेळ ऑन झाला. षटकार 6 धावा, अगदी लॉवरफुल टॉस. थँक्यू डीजे मास्टर. रॉकस्टार ग्रुपचे महिला वर्ग देखील इकडे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 7-12चा उतारा पुन्हा एकदा आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये मात्र ओमसाईने 7-12 थांबवल्या आणि या मॅच मध्ये मात्र साई समर्थ थांबवेल का? लोअर फुलटसला मात्र इकडे फटका सजवलाय. त्यामुळे कॅचेस विन मॅचेस. जेव्हा जेव्हा कॅच सुटले तेव्हा तेव्हा मात्र मॅच सुटली जाते. 7-12 मयुरेश स्ट्राईकवर. अस्तित्वाची लढाई साई समर्थ मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि टॉप ऑर्डरची लढाई या बेस करत असताना शिवसाई फाउंडेशन. शेवटचा चेंडू डेड बॉल. 7-12 मयुरेशच्या बॅटमधून आता मात्र आलाय षटकार. क्वालिटी षटकार पाहायला मिळतोय. शेवटचा फटका स्विंग केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. इथे एक धाव तर नक्की असेल, सिंगल पाहायला मिळेल. आणि ज्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये देखील 1 ओव्हर 11, या मॅच मध्ये देखील 6 मध्ये 11. बघूया गोलंदाज 11 धावा थांबेल का फलंदाज 11 धावा बनवेल? कोण जिंकणार, कोण आणणार, बघूया. डीजे इथे आपण बघू शकतात की 11ची गरज आहे. टीम मीटिंग झाली आणि इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच राहुल कापडे. आता साई समर्थ मॅच विन केली तर यावेळेस आपण बघू शकता त्यांच्या ऑनर कडून कॅश प्राइज दिलं जाईल 500. गोलंदाजासाठी पत्र कॅश प्राइज असेल. आणि बघूया 6 गेंदों में 11 बनाने. पहिली गेंद. वाह काय कमालीचा ब्लॉक चेंडू. रोहन इथे मात्र चेंडू उडवतोय. यावेळेस काय घडतंय? कमालीची रनिंग राकेश कडून. यावेळेस विकेट येतोय राकेशचा, परंतु स्ट्राईक वर आणला जात आहे. तो म्हणजेच मयुरेशला थोडी हलगर्जीपणा मात्र रोहन कडून पाहायला मिळाली. फिल्डिंग थोडी चांगली होणं गरजेचं होतं, परंतु पायाची दुखापत आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नवीन बॅट्समन जात असताना दिनेश एड्डीचे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. 39 आणि इथे आपण बघू शकतात 5-10. 5 चेंडू 10 धावा, अगदी बरोबरीत मॅच सुरू आहे. अजित गाविलकरने कमालीची कामगिरी केली होती आणि ही तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मयुरेश पाटील देखील 17-24 वर खेळतोय. 17 चेंडू मागे 24 बनवले आहेत, परंतु 5 चेंडू 10 धावा. गोलंदाजावर देखील मोठी जबाबदारी आहे. विश्वास हा स्वतःवर असणं गरजेचं आहे. क्या भरोसा करना गैरों पर जब चलना है, खुद के पैरों पर. वाईड येतोय.
यावेळेस बाहेर चेंडू टाकला जातोय आणि इथे ज्या दोन टीमच्या नजरा लागल्यात या मॅचवर ते देखील टेन्शनमध्ये आहेत. कर सकते ऐसे बात नहीं है कि गेंदबाज ने कभी रन डिफेन्स किए नहीं आणि हे धावा मात्र डिफेन्स कराव्या लागतील गोलंदाजाला. 5-9 आहेत, हरकत नाही आहे. मयुरेश पाटील आहे, परंतु तुम्ही देखील तुमच्या ताकदी दाखवल्यावर गरजेचा मनगटाची पॉवर दाखवणं गरजेचं. फ्लॉपी चेंडू फटका स्विंग केला, इकडे खराब फिल्डिंग, कॅचवर जाणं गरजेचं होतं. इथे आपण बघू शकतात कॅचवर गेला नाही क्षेत्ररक्षक वैभव आणि त्यामुळे मात्र चौकार. आज 4 मध्ये 5 ची गरज आहे डीजे. थँक्यू डीजे मास्टर. धडाकेबाज मूवीचं गाणं वाजतंय. आता 4-5 आहेत. इथे क्रिकेट कधी रंग बदल काही सांगता येत नाही. मागच्या चेंडूवर क्षेत्ररक्षणाची जी भूमिका होती ती कॅचवर जाण्याची पाहिजे होती. चेंडू बाकी अडला तर नसताच मागून. थोडं मात्र स्टार्ट घेणं गरजेचं आहे. काय कमालीची बॅटिंग. कॅच सोडल्यानंतर हा खेळ बदललाय. किशोरवर नजर जात असेल आता मात्र कॅप्टनची अगदी सोपा कॅच. जो काम केला होता योगेशने तो काम पूर्ण झाला नाही किशोरकडून. फुलटा चेंडू फटका फसलाय परंतु इकडे गॅप मध्ये आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक रत्नेश फील्ड करणार. 2 धाब्याने आता लाईन लेन बडकटते. आता फुलटच चेंडू देखील हाताळला जातोय. 3-3 डॉट विकेट इकडे बघायला मिळेल का. जी 3 संघ आतुरतेने मात्र ही मॅच बघतायत की इकडे मात्र फिल्डिंग टीम जिंकली तर आम्हाला काहीतरी करायला भेटेल. 2 टीम खास करून बंटी 11 आणि रॉकस्टार. परंतु मयुरेश पाटील काय सुपर इनिंग. एकटा किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. संधी दिली आणि आता 3 मध्ये 3 आहेत. गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस. मी म्हणेल की नशीब आहे की चेंडू चौकारासाठी नाही गेला, कारण की हा चेंडू बोनस चेंडू होता, फुलटच चेंडू होता. 3 मध्ये 3 ची गरज. नो स्ट्राईकला अनुभवी लेजेंडरी खेळाडू फायर फास्टरचा दिनेश घरत पप्प्या मामा पाहायला मिळतोय. 46 वर 1 गोलंदाज तयार. इथून मॅच जिंकवली तर मात्र कमाल केला जाईल. क्षण आठवणीचे. परंतु इकडे ऑफ साईडच्या अगदी बाहेर आणि तुम्ही खराब चेंडू हाताळणं तर पंचाकडे बघून न शकताय. यावेळेस आपण बघू शकतात की अगदी बाहेर. इथून तो शपल देखील नाही आणि त्यानंतर तुम्ही अपेक्षा करतायत की वाईट नाही दिला पाहिजे. तर 3-2 शिवसाई फाउंडेशन. 3-2 फटका सजवलाय. इकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये राकेश फील्ड करेल तोपर्यंत मॅच फिनिश. खेळ खल्लास. अभिनंदन शिवसाई फाउंडेशन आणि मयुरेशला कॅश प्राइज दिलं जाईल. अजयजी घर त्यांच्याकडून 500 रुपये. सुपर बॅटिंग. आता बॉल आउट होणार रॉकस्टार आणि शिवसाई फाउंडेशन या 2 टीम मध्ये. पहिल्या क्रमांकासाठी थोड्याच वेळाने 5 मिनिटाने 10 मिनिटाने तुम्ही जे बॉलरची नाव आहेत त्या जगापर्यंत पोहोचवा आणि त्यानंतर मात्र बॉल आउट होईल. अक्षरशः लढली इकडे साई समर्थ, परंतु कॅचेस विन मॅचेस पुन्हा एकदा पाहायला मिळालं आणि मॅच गमवली.